शिवसेना रामभाव विभागीय शाखा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी जो चित्ररथ आम्ही साकारतो त्याच्यामधनं समाजाला एक म्हणजे काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो, संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही. याही वर्षी आम्ही असा संदेश दिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवलेली संस्कृती आहे परमातेला परस्त्रीला मातेसमान मानण्याची, परंतु ती संस्कृती आत्ताच्या घडीला राहिलेली नाही. कारण देशामध्ये जे एफ-15 फाईल गाजते त्याच्यामध्ये आम्ही याच्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की बाहेरच्या देशामध्ये या एफ-15 फाईलचं प्रकरणी जे मोठे मोठे लोक होते, राजकीय लोक होते, कोण होते, त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलेला. काही लोक जेलमध्ये सडतात आहे, काही लोकांनी सुसाईड केलेलं आहे. परंतु आपल्या भारतामध्ये देखील एफ-15 फाईलच्या संदर्भामध्ये काही मंत्री आहेत, काही कलाकार आहेत, काही उद्योगपती आहेत, त्यांची नावं त्याच्यामध्ये डिक्लेअर झालेली आहे. परंतु आपल्या भारतामध्ये त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. आणि एफ-15 प्रकरण हे फाईल प्रकरण एवढं घृणास्पद आहे की सांगण्यासारखं पण नाही आहे त्याच्यात. आणि आम्ही हाच संदेश या चित्ररथाच्या मार्फत देऊ इच्छितो की भारतातले जे कोणी या एफ-15 फाईलमध्ये अटकलेले आहेत, ज्यांचे नावं चर्चेत आलेली आहे, त्यांच्यावर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. हा संदेश देण्यासाठी आम्ही शिवजयंतीच्या निमित्त हा चित्ररथ साकारलेला आहे. काय नेमकं पोलिसांनी आम्हाला बोलवलेलं, आमचे नेते, उपनेते, शिवसेनेचे उपनेते आणि आमचे सर्व आधारस्तंभ विजय साळवी साहेब आणि आम्हाला पोलिसांनी बोलवलेलं. त्यांनी सांगितलं की बाबा याच्यामध्ये जे मंत्री वगैरेंची नावं आहेत त्यांचे ते तुम्ही काढून टाका, ती खुर्ची काढा. तर आम्ही त्यांना पटवून दिलं, असं आमच्या साळवी साहेबांनी त्यांना पटवून दिलं आहे की बाबा जे घडलेलं आहे तेच आम्ही दाखवतो आहे. जे पेपरमध्ये आऊट झालेलं आहे, जे सोशल मीडियावर आऊट झालेलं आहे आणि हा प्रकार एवढा घृणास्पद आहे की ते डिक्लेअर केलेलं आहे ना लोकांनी सोशल मीडियावर, पत्रकारांनी, म्हणजे मीडियामध्ये. मग ते का काढायचं? जे घडलेलं आहे तेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचं काही चित्र काढणार नाही. ते जे आहे ते तसंच आम्ही हे करणार. त्यांना पटवून दिलं. आणि त्यांना काय आता मागणी काय तुमची? आमची शासनाकडे एकच मागणी आहे की जसं बाहेरच्या देशामध्ये या एफ-15 फाईलमध्ये जे अटकले होते, ज्यांची नावं आली, त्यांच्यावर कारवाई झाली, तशीच आपल्या भारत देशामध्ये, आपल्या देशामध्ये हे जे लोक आहेत, कलाकार, मंत्री, उद्योगपती, या लोकांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, एवढीच आमची शासनाकडे विनंती आहे.